राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। गेल्या 5 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौरा। आज चंद्रपूर, सोलापूर आणि पुण्यात घेणार जाहीर सभा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर। मुंबईत घाटकोपर आणि कांदिवलीत घेणार जाहीर सभा। राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर। बुलढाण्यात राहुल बोद्रेंच्या प्रचारासाठी तर गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारासाठी गोंदियात सभा। शरद पवारांच्या सभांचा धडाका। नाशिक आणि वाशिम तसंच शिर्डीमध्ये प्रचार सभा। उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये दुपारी सभा तर सोलापूरमध्ये दिलीप सोपाले यांच्या प्रचारासाठी बार्शीत सभा। सोलापूर शहर मध्यचे माकप उमेदवार आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक। काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेकीचा आरोप। दगडफेकीनंतर परिसरात तणाव। देवेंद्र फडणवीसांच्या आज पालघरमध्ये सभा। हरिश्चंद्र भोये आणि विनोद मेढांच्या प्रचारार्थ सभा। माही मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे। अमित ठाकरेंच्या विरुद्ध आदित्य ठाकरे मैदानात। महेश सावंत यांच्यासाठी आदित्य ठाकरेंची दादरमध्ये सभा। आणि कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला आचारसंहितेचा फटका। पुणे विभागीय आयुक्तांच्या हस्ते महापूजा संपन्न तर गाभाऱ्याला विविध फुलांची सजावट। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राला सुरुवात करूयात। विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत वारे विधानसभेच्या माध्यमातून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तोफ आज मुंबईमध्ये धडाडणार आहे। घाटकोपर आणि कांदिवलीमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहा जाहीर सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ आज पालघर जिल्ह्यामध्ये धडाडणार आहे। डहाणूमध्ये भाजपचे उमेदवार विनोद मेढा तर विक्रमगड विधानसभेचे भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या प्रचारार्थ जव्हार इथे फडणवीसांची सभा होणार आहे। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही राज्यामध्ये 3 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत। अकोला, अचलपूर आणि नागपूरमध्ये योगींच्या जाहीर सभा होणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका लावलाय। संभाजीनगरात अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा ते घेणार आहेत तर जळगावात चिमणराव पाटलांसाठी सभा घेणार आहेत। अमरावतीमध्ये अभिजित अडसूळ यांच्या प्रचारासाठी देखील जाहीर सभेचं आयोजन केलंय। शरद पवार यांनी 10 वर्षात काय केलं असा सवाल अमित शहांनी केला होता। या टीकेला पवारांनी उत्तर दिलं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून सत्तेचा उन्माद उतरवण्याचं काम केल्याचं सांगत शरद पवार यांनी अमित शहांच्या टीकेला उत्तर दिले। शरद पवारांची तोफ आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे। येवल्यामध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार असून कोपरगावात देखील संदीप वरपेंसाठी शरद पवारांची सभा होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या आज धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 सभा आहेत। उमरगा लोहारा आणि उस्मानाबाद कळमसाठी सभा होणार आहे तर सोलापूरमधील बार्शी विधानसभा मतदारसंघात देखील आज जाहीर सभा होणार आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील उबाठा पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचार सभेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चांगलंच धारेवर धरलं। शिंदेंनी निशाणी चोरली, पक्ष चोरला, नाव चोरलं, कदाचित उद्या ठाकरे आडनाव लावून पण फिरतील असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला। संभाजीराजे छत्रपती यांच्या बीड जिल्ह्यामध्ये आज 2 मतदारसंघात सभा आहेत। 3ऱ्या आघाडीच्या बीड आणि गेवराई येथील उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सभा घेतील। बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंडलिक खांडे आणि गेवराईतील उमेदवार पूजा मोरे यांचा छत्रपती संभाजीराजे प्रचार करणार आहेत। कोल्हापुरात प्रचाराचं रान उठलंय। प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांच्या सभा होणार आहेत। सोमवारी प्रचाराची सांगता होते असल्यानं अनेकांनी रॅलीचंही आयोजन केलंय। आता एक मोठी बातमी। सोलापूर शहर मध्यचे माकप उमेदवार नरसय्या आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप आडम मास्तरांनी केलाय। आडम मास्तर घरात हा प्रकार खरं तर ते नसताना हा प्रकार घडला। दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आडम मास्तरांनी दिली आणि यानंतर काँग्रेस आणि माकप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता।
आडम मास्तर महाविकास आघाडीतून बंडखोरी करून माकपच्या तिकिटावर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 7-7:30च्या सुमारास बापूजी नगरमध्ये राहणारे स्वतःला काँग्रेसचे पुढारी समजतात असे 2-3 तरुण पुरं दारू पिऊन मनाला येईल तशी शिवीगाळ करणं, घरावर दगड फेकणं, विटाने मारण्याचा प्रयत्न केला असताना तरुणांनी त्याला अडवल्यावर त्यांच्या अंगावर गेला. या दरम्यान अनिल वासम सुद्धा आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर आणि साकीनाक्यामध्ये जाहीर सभा आहे. विश्वजित ढोलम यांच्यासाठी विक्रोळीमध्ये जाहीर सभा असून राजगर्जनेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. माहीम दादर विधानसभा मतदारसंघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आज सभा आहे. मनसे उमेदवार अमित ठाकरे यांच्या विरोधात आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले. शिवसेना ठाकरे गटाकडून शेकापच्या उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे. उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापरत असल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विरोधी पक्षातील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांना जोरदार टोला लगावलाय. संविधान विरोधी भाजप नसून काँग्रेस आहे. काँग्रेसनं संविधान तोडमोड करण्याचं काम केलं अशी टीका गडकरींनी केली आहे. चौधरी बंधूंनी सूतगिरणीमध्ये महाघोटाळा केला. अमळनेरकरांच्या स्वप्नांचा चुराडा केला. अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणाऱ्या चौधरी बंधूंनी भर चौकात यावं, याचं उत्तर द्यावं असं आव्हान मंत्री अनिल पाटील यांनी दिलंय. दापोली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून या ठिकाणी भगवाच फडकेल असा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलाय. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारावर देखील निशाणा साधला. भविष्य सांगतो ती गोष्ट चुकीची होत नाही. एका माणसाचं भविष्य सांगितलं मी तुम्ही लवकरच हा माणूस मेंटल होऊन येशू जन्मोती दगडा मारत बसणार आहे. काय काम नाही, विकास नाही, काही नाही, खोटं बोल. फक्त अंदाज कदमवरती टीका केल्या की मी मोठा झालो. धाराशिवमधील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकले. ते निवडणूक आयोगाला मॅनेज करण्याचा कार्यक्रम राबवत असून निवडणूक आयोग देखील पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलाय. मालेगाव मध्यचे एमआयएमचे उमेदवार आमदार मुफ्ती इस्माईल यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या मुफ्ती इस्माईल यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. लोकसभेप्रमाणे विधानसभेत महाविकास आघाडीला संविधानाचा प्रचार करून मत मिळवता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीनं संविधानाचा खोटा प्रचार करणं थांबवावं असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला दिलाय. आता एक मोठी बातमी. राज्यात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. विधानसभेचा प्रचार रंगात आलाय आणि अशातच भाजपचे नेते आणि जालन्यातील परतूर विधानसभेचे उमेदवार बबनराव लोणीकरांनी मराठा समाजाबाबत केलेल्या एका विधानानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं आहेत असं धक्कादायक विधान बबनराव लोणीकर यांनी केलंय. या भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यावर बबनराव लोणीकरांनी स्पष्टीकरण दिलंय. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी व्हिडिओची मोडतोड करून व्हिडिओ व्हायरल केलाय अशी सारवासारव बबनराव लोणीकरांनी केली आहे. 18 पगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं आहेत. मात्र हे गाव सर्व समाजाचं गाव आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत आहेत. मराठा आहे, धनगर आहे, माळी आहे, फुलारी आहे, आगलावे आहे, गांजाळे आहे, शेटे आहेत, कांबळे आहेत, सगळे ऑल. आष्टीचं मी कौतुक करत असताना माझ्या भाषणात म्हणालो की मराठा समाजाची मतं या गावामध्ये कमी आहेत. हे गाव एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी, मुस्लिम, अल्पसंख्याक 18 पगड जातीचं असणारं हे गाव आहे. पण 40 वर्ष या गावानं भारतीय जनता पक्षाला लीड दिलेली आहे. मराठा समाजाची
60-70% मतं मला मिळतात, भारतीय जनता पक्षाला मिळतात. पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून काही व्हिडिओ व्हायरल केला आहे. तो खोटारडेपणा आहे. म्हैसाळ सिंचन योजना बारमाही करणं हे ध्येय असून यापुढे त्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास मिरज विधानसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांनी व्यक्त केलाय. बीडच्या केज विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांनी पदयात्रा काढली. मनसे उमेदवारामुळे या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचं विजयाचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. नगरमध्ये एका विवाह सोहळ्यातील बॅनरची चर्चा रंगली आहे. या सोहळ्यात फलक लावण्यात आले असून यात 20 नोव्हेंबरला मतदान करण्याचं आवाहन उपस्थितांना करण्यात आले. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचार सभेसाठी आदित्य ठाकरे आळंदीमध्ये आले होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं. अंबरनाथ विधानसभेत निवडणूक आयोगाचे आयकॉन सलील जवेरी यांनी मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. गर्दी होणाऱ्या देवस्थानांच्या ठिकाणी जाऊन मतदानाचा टक्का वाढवा असं आवाहन ते करत आहेत. कित्येक वर्ष घरात मंत्रीपद होतं त्यावेळी तुम्ही जनतेसाठी काय केलं असा सवाल संग्राम देशमुख यांनी आदित्य ठाकरेंना केला. तुम्ही फक्त स्वतःच्या तुंबड्या भरल्या अशी टीका संग्राम देशमुख यांनी वांगी इथे झालेल्या जाहीर सभेत केली. महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांचा अदृश्य शक्तीनं घात केलाय. सत्तेतील लोक सातत्यानं संविधान विरोधी वागतात अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर अदृश्य शक्तीनं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हत्या केल्याचंही सुळे म्हटलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कात्रज भागात बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. शरद पवार पक्षाचे हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी ही रॅली काढण्यात आली होती. कल्याण पश्चिममधील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार वरुण पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिलाय. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर बंडखोर वरुण पाटलांनी स्वतःचा प्रचार न करता विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी मुंबईमध्ये 2 सभा होणार आहेत. 14 तारखेला खारघरमध्ये तर 18 तारखेला बेलापूरमध्ये शहा सभा घेतील. महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शहा यांची सभा होणार आहे. आता एक मोठी बातमी